धाराशिव जिल्ह्यात जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीनं केवळ सोयाबीनच नाही तर उडीद आणि मूग हे जी पिकं आहेत त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आणि उडीद मूग हे खरीप हंगामात शेतकरी घेत असतो. आता मी मुगाच्या शेतात आहे. मुगाच्या शेतात आपण बघू शकतो की ही सगळी अवस्था आहे. आता हे शेतकरी आहेत आपल्याला दाखवत आहेत की हा काही इगीन पडलं असं मराठीत शब्द आहेत. ही शेंगा ज्या आहेत त्या काळ्या पडायला सुरुवात झालेली, म्हणजे याची वाढ जी आहे आता याच्यावर रोग इगीन पडणं म्हणजे थोडक्यात रोग येणं आणि ह्या रोगामुळं जी आहे ती शेंगाची वाढ होत नाही. शेंगाची वाढ होत नाही. आता आपण बघितलं की इथं आळीसारखा प्रकार दिसत आहे आणि हे असं नाही तर हे पावसाचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणात झालेलं. आता ही दाणं भरण्याची वेळ होती. बाबा हे काय आहे, कसं झालं याचं? हां ही शेंगाची भरायच्या लांबायच्या ती आकडल्या त्या समध्या. हां हां ही फुलं पुन्हा शेंगा कडायला लागल्या. कधी लागवड केली होती? याला 1.5 महिना झाला. हां कसा पाऊस कसा झालाय? पाऊस चांगला झालाय. हां आता येईल का ह्याचं? काय येणार काय जाणार असं होणार ते. हां हां मग खराबच होतंय, वाटोळ होतंय समजा. वाटलं होतं. काय भेटेल तेवढंच घ्यायचं आणि आपलं बसायचं. काय त्याला सोयाबीन बरोबर ह्याचं बी लागवड केली ना? ह्याची नाही मागून झाले. मागून झाली का सोयाबीनच्या? आता या पदरात पडत नाही तेवढं म्हणायचं. पडत नाही, लय लय नाही पडत, आपलं कामापुरतं येतंय तेवढंच. एकूण जर बघितलं तर ही जी आहे ती अतिवृष्टीनं मूग पिकाला सहसा फटका बसलेला आहे. मूग डाळीचं महत्त्व आपल्याला आहारातलं निश्चितच माहिती आहे आणि मूग हा खरीप हंगामात सहसा पेरला जातो. त्याची आता हे अतिवृष्टीनं काढायच्या म्हणजे थोडक्यात दाणे भरायच्या दिवसात ही अवस्था आहे. त्यामुळे याचा कुठंतरी निश्चितच शेतकऱ्याचा परिणाम जो आहे तो या पावसाचा याच्या मुगाच्या उत्पादनावरती होणार आणि याचा आर्थिक फटका कुठंतरी शेतकऱ्यांना बसणार आहे. आर्थिक गणित कुठंतरी बळीराजाचं मोडणार आहे. त्यामुळं हा पाऊस आता शेतकऱ्यांच्या मुळावरती उठला आहे अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून याचा अहवाल सादर करत तात्काळ मदत करावी एवढीच माफक अपेक्षा बळीराजा करत आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव.